कोकणातील बायंगी भूत ही एक अतिशय रंजक आणि रहस्यमयी लोककथा आहे, जी विशेषतः रत्नागिरी आणि मालवण परिसरात प्रचलित आहे। बायंगी भूताला कोकणातील भूतप्रेतांच्या परंपरेत विशेष स्थान आहे, कारण त्याला विकत घेता येते आणि विशिष्ट उद्देशांसाठी, विशेषतः शत्रूंना त्रास देण्यासाठी, बर्बाद करण्याकरता त्याचा उपयोग केला जातो। बायंगी भूताची संकल्पना। बायंगी म्हणजे काय? बायंगी हे एक भूत आहे जे कोकणातील लोककथांनुसार मांत्रिक किंवा भक्त यांच्या नियंत्रणाखाली असते। स्थानिक बोलीत बायंगी हा शब्द बाय, स्त्री किंवा बांधीव, बांधलेले यावरून आला असावा, परंतु याचा निश्चित उगम अस्पष्ट आहे। काहींच्या मते बायंगी हे एखाद्या मृत स्त्रीच्या आत्म्याचे रूप असू शकते, ज्याला मंत्रांनी बांधून नियंत्रित केले जाते। वैशिष्ट्ये। बायंगी भूत सामान्यतः खोडकर आणि त्रासदायक मानले जाते, परंतु ते मांत्रिकाच्या आदेशानुसार काम करते। हे भूत विशिष्ट व्यक्तीला त्रास देण्यासाठी, जसे की शत्रूंना हानी पोहोचवणे, त्यांचे नुकसान करणे किंवा त्यांना भयभीत करणे, यासाठी वापरले जाते। बायंगीला विकत घेणे म्हणजे मांत्रिकाकडून त्याचे नियंत्रण मिळवणे, ज्यासाठी पैसे, नैवेद्य किंवा इतर साहित्य द्यावे लागते। बायंगी भूत विकत घेणे प्रक्रिया। कोकणात, विशेषतः रत्नागिरी आणि मालवण परिसरात, काही मांत्रिक किंवा भक्त बायंगी भूताला मंत्रांनी बांधून त्याचे नियंत्रण ठेवतात। हे भूत एखाद्या वस्तूत, जसे की लिंबू, नारळ, मातीच्या मूर्तीत किंवा तांब्याच्या भांड्यात, बांधले जाते। बायंगी विकत घेण्यासाठी व्यक्तीला मांत्रिकाकडे जावे लागते। यासाठी पैसे, दारू, कोंबडी, साखर, भांग किंवा इतर नैवेद्य द्यावा लागतो। मांत्रिक मंत्रोच्चार करून बायंगीला विशिष्ट कामासाठी, उदा. शत्रूला त्रास देणे, तयार करतो आणि त्या व्यक्तीला त्याचे नियंत्रण देतो। त्याचे उपयोग बायंगी भूताला शत्रूंना त्रास देण्यासाठी वापरले जाते, जसे की त्यांचे व्यवसायात नुकसान करणे, त्यांना आजारी पाडणे किंवा त्यांच्या घरात अशांती निर्माण करणे। काही कथांनुसार बायंगीला हरवलेली वस्तू शोधण्यासाठी किंवा गुप्त माहिती मिळवण्यासाठीही वापरले जाते। सावधगिरी। बायंगी भूताला नियंत्रित करणे सोपे नसते। जर मंत्रिकाने दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही, तर बायंगी स्वतःच्या मालकाला त्रास देऊ शकते। त्यामुळे बायंगी विकत घेण्यापूर्वी मांत्रिकाकडून पूर्ण माहिती आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे। बायंगी भूताशी संबंधित पूजा आणि विधी।